मांडवा येथील ओबीसी प्रवर्गातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमिनीच्या प्रश्नावर बिगर सातबारा शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। भूमिहीन शेतकरी वर्षानुवर्ष कसत असलेल्या जमिनीवरील अतिक्रमणे शासनाच्या नियमानुसार तातडीने नियमित करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे। संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रामदास कुमरे यांनी सादर केलेल्या निवेदनात 28 नोव्हेंबर 1991च्या शासन निर्णयासह न्यायालयीन निर्देशांचा आधार घेत प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे। 1 एप्रिल 1978 ते 14 एप्रिल 1990 या कालावधीत मागासवर्गीय आणि इतर भूमिहीनांनी शेतीसाठी केलेल्या अतिक्रमणांना नियमानुसार मान्यता देण्याची तरतूद असल्याचा दावा संघटनेने केला आहे। तसंच मुंबई उच्च न्यायालयातील याचिका क्रमांक 204/2010 मधील निर्देशांचा उल्लेख करत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिकारांचा वापर करून मांडवा येथील भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लावावा अशी भूमिका संघटनेने मांडली आहे। मांडवा येथील भूमिहीन शेतकरी अनेक वर्षांपासून संबंधित जमिनी कसत असून याच शेतीवर त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। त्यामुळे प्रशासनाने संबंधित अतिक्रमणांचा अहवाल तातडीने मागवून कायदेशीर तरतुदीनुसार जमिनी नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी भाई जगदीश कुमार इंगळे आणि रामदास कुमरे यांनी केली आहे। निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी आणि संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आला असून आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे भूमिहीन शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। मागणी मान्य न झाल्यास जमिनीच्या हक्कासाठी जिल्हाभर लोक आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिल्यानं आता हा प्रश्न अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत। संघटना चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रामदास कर्णोजी कुमरे, जिल्हा महासचिव आशिष निरंजने यांच्या नेतृत्वात सन्मान्य तहसीलदार साहेबाला निवेदन देऊन मोजे मांडवा तालुका कोरपाणा येथील जे ओबीसी प्रवर्गातील जे शेतीचे अतिक्रमणधारक लोक आहेत, वन हक्क कायद्यानुसार त्यांना 3 पिढीचा पुरावा मागितला जाते। परंतु मुळात ही जमीन महसूल विभागाची असल्यामुळे सन 1978 पासून ते आजतागायत त्यांच्याकडे ते सगळे रेकॉर्डचे पुरावे आहेत। म्हणून संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही जिल्हा तालुका प्रशासनाकडे विनंती केलेली आहे की दिनांक 28/11/1991च्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 एप्रिल 1978 ते 14/4/1990 या कालावधीत ज्या लोकांकडे असे पुरावे असतील, सबळ पुरावे असतील, एकीच्या बुकाची नकल असेल, महसूल दप्तरात त्यांची नोंद असेल, तर सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्रमांक 204/2010 नुसार कालबद्ध पद्धतीने स्थगित आणि प्रलंबित असे काही प्रकरण राहिले असतील तर सन्मान्य जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 51चा आधार घेऊन असे प्रकरण निकाली काढण्याची त्यांना विशेष अधिकार आहेत। म्हणून आज बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं रामदास कर्णोजी कुमरे, आशिष निरंजने यांच्या नेतृत्वात मांडवा येथील आमच्या 20 लोकांचं निवेदन आम्ही सादर केलेलं आहे। 7 दिवसाच्या आत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ आणि निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम 1970 मधील नियम 17 प्रमाणे शेतात जाऊन पंचनामा करून सन 2026च्या खरीप हंगामाचा पंचनामा आणि 1977 पासून यांच्याकडे असलेले सर्व दस्तऐवजाची तपासणी करून अहवाल तहसील कार्यालयात सादर करावा, अन्यथा मोठ्या नाईलाजास्तव आम्हाला संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल। अशा पद्धतीचा इशारा इथे संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे।